आपल्याला परीक्षेमध्ये एक छोटस 1 मार्काचं गणित असतं. 1 मार्क सुद्धा महत्त्वाचा असतो. 1 मार्काचं गणित असतं की निश्चयकाची किंमत काढणे. निश्चयकाची किंमत काढा असं गणित असतं 1 मार्काला. एकदम छोटं गणित असतं, फक्त असं 5 वजा 5 9 4 7 असे काहीतरी 4 संख्या असतात आणि एकदम सोपं गणित असतं. तर 1 मार्क असतो आणि हे शक्यतो पहिल्या प्रश्नामध्ये असतं. तर पर्याय उत्तर पण असतात. फक्त आपण काय करायचं, असं करायचं, d बरोबर पहिला कंस वजा दुसरा कंस. जर हे गणित पहिल्या प्रश्नामध्ये जर रिकाम्या जागा सोडायला वगैरे आलं तर हे काम साईडला करायचं. तर काय करायचं, किंमत अशी काढायची, d बरोबर पहिला कंस वजा दुसरा कंस. पहिल्या कंसामध्ये या दोघांचा गुणाकार मांडायचा, म्हणजे वजा 5 गुणिले 7. 7 ला चिन्हच ना आधी समजायचं, ज्यांना ज्यांना चिन्ह नाही ना त्यांना चिन्ह आधी देऊन टाकायचं. वजा दुसऱ्या कंसात ह्या दोघांचा गुणाकार अधिक 4 गुणिले अधिक 9. पहा, निश्चयकाची किंमत काढताना पहिल्या कंसामध्ये ह्या दोघांचा गुणाकार, दुसऱ्या कंसात ह्या दोघांचा गुणाकार. जर आपल्याला असं वाटलं की नेमकं कोणाचा गुणाकार आधी मांडायचा कोणाचा नंतर मांडायचा, तर आपण आठवायचं की हे गणित लिहिताना आपण सुरुवातीला ही संख्या मांडली होती, ह्याच्याच पुढचा तिरका आकडा घ्यायचा. तिरकस गुणाकार मांडायचा, तिरकस ध्यान ठेवा. म्हणून d बरोबर हे अधिक आहे 7×5 वजा 35. कंसाच्या बाहेर चिन्हच नाही, ते चिन्ह अधिक समजायचं. 7×35 गुणाकार बघा, गुणाकारामध्ये वेगवेगळे चिन्ह असेल तर वजा मांडायचं. गुणाकाराची क्रिया आहे, गुणाकाराच्या क्रियेमध्ये समान चिन्ह असेल तर अधिक आणि वेगवेगळे असल्यास वजा मांडायचं. वजा 9 चौक 36 अधिक 36. म्हणून d बरोबर वेगवेगळे चिन्ह आहे वजा 35, वेगवेगळे चिन्ह आहे वजा 36. म्हणून d ची किंमत आली वजा 35 वजा 36. समान चिन्ह आहे, बेरीज करायची, चिन्ह मोठायचे, वजा 71. निश्चयकाची किंमत काय आली वजा 71. चिन्ह असेल उत्तर सांगायचं. या दोघांचा गुणाकार वजा या दोघांचा गुणाकार मांडायचा. पहिल्या कंसात ह्या दोघांचा, दुसऱ्या कंसात ह्या दोघांचा. आणखी पहा एखादं उदाहरण, अजून एखादं वेगळे चिन्ह घेऊन पहा. 4 वजा 7 वजा 3 वजा 2 असं असलं. पहा आता d बरोबर पहिला कंस वजा दुसरा कंस. म्हणून d बरोबर पहिल्या कंसामध्ये या दोघांचा गुणाकार 4 गुणिले वजा 2. 4 ला चिन्हच नाही, ते चिन्ह कोणतं असणार, अधिक असणार. कंसाच्या बाहेर पण चिन्ह नाही म्हणजे अधिक असतं. पहा इथे आपण सोडतो रिकामा जागा द्यायचा. पहा अधिक 4 गुणिले वजा 2 वजा 3 गुणिले वजा 7. पहिल्या कंसामध्ये या दोघांचा गुणाकार वजा दुसऱ्या कंसामध्ये ह्या दोघांचा गुणाकार. येथे कायमचे वजा बर का, येथे कायमचे वजा द्यायचे. म्हणून d बरोबर 4 दुने 8 वजा, इथे अधिक आलं, येथे चिन्ह नसेल तर अधिक, 4 दुने 8. गुणाकाराची क्रिया आहे, गुणाकाराच्या क्रियेमध्ये वेगवेगळं म्हणजे वजा मांडायचं. समान चिन्ह असेल तर अधिक मांडायचं. बघा इथं 7×21 अधिक 21 होणार. गुणाकाराच्या क्रियेमध्ये समान चिन्ह असेल तर अधिक मांडायचं, वेगवेगळं असलं वजा मांडायचं. म्हणून d बरोबर अधिक गुणिले वजा वजा 8 वजा गुणिले अधिक वजा 21. कंस म्हणजेच गुणाकाराप्रमाणे नियम वापरायचा. अधिक गुणिले वजा वजा, वजा गुणिले अधिक वजा, गुणाकारामध्ये वेगवेगळे चिन्ह वजा. येथे पण वजा असतं तर आपण डबल वजा येथे अधिक मांडलं असतं. आता पहा कसं मग d बरोबर समान चिन्ह आहे, त्यांची बेरीज करायची, चिन्ह मोठायचं. 21 आणि 8 29, चिन्ह मोठायचे म्हणजे वजा 29 देऊन टाकायचं. अशा प्रकारे निश्चयकाची किंमत काढण्यासाठी आपल्याला 1 मार्काला सगळ्यांनी विचारतात. पुढे पहा 1 मार्काला अशाच प्रकारचे गणित असं विचारतात. असं म्हणतात की d बरोबर 35,
dx बरोबर वजा 105 तर x ची किंमत काढा. x ची किंमत काढा असं घेत असतं. पहा d बरोबर 35 dx बरोबर वजा 105 तर x ची किंमत काढा. तर याला सूत्र आहे. सूत्र असं आहे x बरोबर dx भागिले d. y असेल तर dy भागिले d. म्हणजे y ची किंमत काढायची असेल तर इथे y देण्यात आहे dy भागिले d आणि x ची किंमत काढायची असेल तर dx भागिले d. सूत्रामध्ये किमती भरायच्या. x बरोबर dx किती आहे वजा 105 d किती आहे 35 म्हणून x बरोबर हे अधिक आहे वजा आहे. सांगा वेगवेगळे चिन्ह आहे की नाही. हे वजा आहे अधिक आहे वेगवेगळे चिन्ह आहे मग इथे भागाकारामध्ये उत्तर वजा येणार आणि 35 त्रिक 105 35 त्रिक 105 उत्तर आहे वजा 3. x ची किंमत वजा 3 आली. म्हणजे फक्त काय करायचं dx भागिले d करायचं. म्हणजे काय करायचं सूत्रामध्ये किमती भरायच्या आणि उत्तर काढून टाकायचं. असंच असलं dy भागिले d असं पण असतं बघा. समजा आपल्याला म्हणले d बरोबर 49 आणि dy बरोबर 98 तर y ची किंमत काढा. y ची किंमत काढा. असं सोपं असतं. एका मार्काचं गणित असतं फक्त हे. मग उत्तर कसं काढायचं y बरोबर dy भागिले d म्हणून y बरोबर dy 98 भागिले 49 म्हणून उत्तराला 49 गुणे 98 y ची किंमत काय आली 2 आली. अशा प्रकारे एक मार्काला छोटस गणित असतं. तर फक्त काय करायचं सूत्र द्यायचं x बरोबर dx भागिले d y बरोबर dy भागिले d. त्यामध्ये किमती भरायच्या आणि येईल ते उत्तर काढून टाकायचं.